नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर. आपल्या आवडत्या YouTube चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळे म्हणाल की बाबा काल तर रिस्पॉन्स शीट आली, एवढं प्रॉब्लेम झाले असं तसं, पण सर्वांचा व्हिडिओच का नाही आला. तर मित्रांनो, सर्वांची क्षमा मागतो, मी थोडासा बाहेर होतो त्याच्यामुळे व्हिडिओ मी बनवू शकलो नाही. आजही थोडं महत्त्वाचं कामात असताना देखील मी एवढं घाई करत आलो आणि मी या ठिकाणी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय. आणि उद्या आपल्याला परत सकाळी लगेच वयवाढी संदर्भात सर्व विद्यार्थ्यांना, उद्या आपल्याला ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलेले पोलीस भरती संदर्भात त्या सर्व विद्यार्थ्यांना एक संधी मिळण्याबाबत मुंबईला अधिवेशनाला जायचं, भव्य आंदोलन करून मी आता लगेच एवढं झालं तर परत मुंबईला निघायचं. म्हणजे आपल्या खूप अतिशय थोडंसं बिझी शेड्यूल असताना देखील मी तुमच्यासाठी हे व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. काळजी करू नका, मग येऊ ना. चला तर मग भरपूर व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही काल आणि परवा का सर मला एवढे मार्क तेवढे मार्क. आपले टेस्ट सिरीजचे ग्रुप नंबर 1, ग्रुप नंबर 2 आणि ग्रुप नंबर 3 च्या बऱ्याच विद्यार्थ्यांना भरपूर असे मार्क मिळाले. त्या सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. मात्र या ठिकाणी हा व्हिडिओ एकदा पहा आणि याच्यानंतर परत तुम्हाला कोणताच व्हिडिओ पाहायची गरज लागणार नाही. जिल्हा न्यायालय भरती संदर्भातला हा शेवटचा व्हिडिओ पहा. याच्यानंतर परत पुढचा व्हिडिओ पाहू नका कोणताच लक्षामध्ये, कारण की त्याच्यामध्ये फार महत्वाचं एक गुड आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. जिल्हा न्यायालय भरती 2023-24 लिपिक आणि शिपाई या पदासाठी जी परीक्षा झाली होती त्याचा काल फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे. रिस्पॉन्स शीट चेक बऱ्याच महाभागाला तर रिस्पॉन्स शीट चेक करता येणार. मला काल पूर्ण जाम केलं, परंतु काळजी करू नका, मी सगळ्यांना मदत केली जेवढी माझ्या पद्धतीने तेवढी. आणि काल आज न्यायालयावाल्यांचे कॉल रिसिव्ह मला करता नाही, कारण माझ्या पाठीमागे मुंबई आंदोलनाच्या विद्यार्थ्यांची जरा चर्चा फोन होती, त्याच्यामुळे मी तुमचे कॉल रिसिव्ह केले नाही. बोलूया, भेटूया आणि करूया सुरुवात आपण आपल्या आजच्या लेक्चरला. लिपिक आणि शिपाई काय लागेल कट ऑफ, काय असेल पुढची प्रक्रिया, कशा पद्धतीने भरती प्रक्रिया पार पडत, किती दिवस आहेत आपल्या अजून हातामध्ये, कोणाचं सिलेक्शन होऊ शकतं, कोणाचं सिलेक्शन नाही होऊ शकत, कमी मार्क आले सर निराश होऊ का नको होऊ भाऊ, जास्त मार्क आले सर उड्या मारू का नको मारू भाऊ, त्याला कारण तेवढंच मोठं आहे. ते मी सगळं आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनलला पहिले सबस्क्राईब करा बरं. सबस्क्राईब लगेच केलं, ओके, सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन वाजा, टांग टांग घंटी वाजवून द्या. आणि सुरुवात करतोय आपण आता आपल्या आजच्या लेक्चरला, महत्वाच्या व्हिडिओला. चला तर मग पहिल्यांदा मी जातोय तुम्हाला घेऊन एका आपल्या जाहिरातीकडे. आपली जी जाहिरात होती ती जाहिरात या ठिकाणी तुमच्या समोर आपण ओपन केलेली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी काय सांगतो ते नीट समजून घ्या बरं. तुम्ही लय व्हिडिओ पाहिले, मला माहिती 50 व्हिडिओ पाहिले आतापर्यंत, कट ऑफ काय लागेल, पण हा एक व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी माहिती मी क्लिअर करतो. आणि जिल्हा न्यायालय भरती असेल, पोलीस भरती असेल, वनरक्षक भरती असेल, राज्य उत्पादन शुल्क भरती असेल किंवा इतर सर्व प्रकारच्या सरळ सेवा भरती असेल, त्या सर्वच भरतींसाठी आपल्याशी संपर्कात राहा. उद्या आंदोलनाला मुंबईत मी येतोय, तुम्ही पण या, सर्वजण या. माझा व्हॉट्सअप नंबर याच्यावरती मला व्हॉट्सअपला SMS करा, ओनली व्हॉट्सअप करा, नॉट कॉल, ओनली व्हॉट्सअप. आणि लक्षामध्ये 9766853675 याच्यावरती मला कॉलला SMS करा, सॉरी व्हॉट्सअपला SMS करा. पहिली गोष्ट तुम्हाला एक सांगायची म्हणजे ह्या जिल्हा न्यायालयाचा कट ऑफ हा प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा लागणार आहे. शिपाई पदाचा सुद्धा प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा लागणार आहे. क्लर्क पदाचा सुद्धा प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा लागणार आहे. पहिला मुद्दा क्लिअर करून घ्या. दुसरा मुद्दा अजून एक सांगतोय, शिपायाला जागा आहे मित्रांनो 2795 आणि 700 वेटिंग लिस्टच्या, म्हणजे ह्या 2795 आणि ह्या 700, 5, 9, 7 आणि 7 14, म्हणजे 3495 या ठिकाणी लिपिकचं बोलतोय मी आधी. लिपिकचा 3495 या ठिकाणी काय मित्रांनो मुलं आहेत. म्हणजे 3495 जर आपण एका 7 घ्यायचं, पण ऐका एका 7 का घेतला जाणार नाही, नीट ऐका. एका 7 जरी घ्यायचं असलं आपल्याला तरी लक्षात ठेवा. इकडे एक मिनिट बाळांनो, अरे यार काय कॉल करू राहिले सारखे, एक मिनिट. हा 3495 हे जरी मुलं असले तरी आपल्याला 3495 ने जर विचार केला तर आपल्याला मुलं घेतील क्लर्कला 24,465. आता एक मिनिट बाळांनो, ह्या वेटिंग लिस्ट आहेत ना, यांच्या प्रॉपर वेटिंग लिस्ट असतात. हाय त्याच्यातूनच वेटिंग नाही, त्या वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांचा विचार करून सुद्धा त्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी ते घेतात. आणि जर फक्त 2795 चा जर आपण विचार केला, 2795 गुणिले 7 तर मुलं घेतील 20,000 मुलं घेतली जातील. किती? 20,000. राजांनो, क्लर्कला फॉर्म आलेले आहेत सारे लाख फॉर्म आलेत, लाख सव्वा लाख. त्याच्यातले 20,000 ते 34,000 मुलं जर घ्यायचे म्हटलं, सॉरी 34-30 किती मुलं किती आले होते, एक मिनिट,
3400 एक मिनिट नीट पहा व्हिडिओ सगळं सांगतो. हा 24,000 चार्ज म्हणजे 25,000 मुलं. आणि एक सांगतो, जर कट ऑफ तुमचा असं समजा का 25चा लिपिकचा कट ऑफ लागला तर त्या 25 मार्कावरती असणारे सर्वच्या सर्व मुलं घ्यावे लागतात राजांनो. आणि जर शिपायाचा कट ऑफ 18 लागला तर 18 मार्कावर असणारे सर्वच्या सर्व मुले या ठिकाणी घ्यावा लागतात. हे पहिलं क्लिअर करा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट क्लिअर करतो का कालपासून बऱ्याच मुलांनी मला एवढं कॉल SMS केले पण मी रिप्लाय न देण्याचं कारण, राजांनो तुमचे जे मार्क आहेत हे आफ्टर नॉर्मलायझेशन ज्यावेळेस होणार आहे, ह्या नॉर्मलायझेशन नंतर आपल्याला जे मार्क कळणार आहेत, नॉर्मलायझेशन नंतर जे गुण कळणार आहेत, त्या गुण आपले खरे असणार आहेत, ते गुण आपले परफेक्ट असणार आहेत. ह्या गुणावरती कोणीच समजू शकत नाही का माझं सिलेक्शन होईल की नाही. मात्र एक गोष्ट आहे, कालपासून कंटिन्यू ग्रुपच्या माध्यमातून असेल, टेलिग्रामच्या ग्रुपच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअपचे SMS असेल, कॉल असेल, याच्या संपर्कातून पाहिलं मला एकाही मुलाचा मेसेज नाही आला, एकाही का सर मला शिपायाला 29 मार्क आहे, 28 मार्क आहे, 27 मार्क आहे, 26 मार्क आहे. कोणाचे मार्क नाही. क्वचित एखादा असन हजारात एखादा. आणि लिपिकला कोणीही SMS नाही आला का सर मला 38 आले, 35 आले, 34 आले, 33 आले. असा सुद्धा मेसेज कोणाचा आलेला नाही. मग अख्ख्या महाराष्ट्रातून नाही आलेला तो. मी म्हणत नाही का तो पुणे, तो नाशिक, तो ठाणे, तो नगर असं नाही, अख्ख्या महाराष्ट्रातून नाही आलेला. कारण का सर्व महाराष्ट्रातले मुलं आपल्या संपर्कात होते. मग आता ह्या गोष्टी क्लिअर करून घ्या. मग मी तुम्हाला फायनली कट ऑफ सांगणार आहे, ज्या कोणी टायपिंग करायची आणि कोणी स्किल टेस्टची तयारी करायची. शेवट मी बोलणार आहे, शेवट मी सांगणार आहे, हे आधी क्लिअर करून घ्या. ओके. आता या ठिकाणी एवढा जर स्कोर कुठंच नसेल आणि कारण का माझ्या संपर्कात जेवढे विद्यार्थी आहेत ना तेवढे कदाचित कोणाचेच नसते. लिपिकवाले आपलं याचे कशाचे न्यायालयाचे. पण तरी मी स्पेशल न्यायालयाच्या भरतीवरती काम नव्हतो करत. मी पोलीसचा माणूस आहे खरं सांगायचं म्हणजे. त्याच्यामुळे पोलीसचा परफेक्ट अंदाज असतो माझा. मात्र याचा थोडा मागं पुढे होईल पण एवढा पण होणार नाही. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. बाकीचं काय मी सांगत बसत नाही. बाकीचं तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे काय आहे काय नाही पुढच्या गोष्टी टायपिंग बिपिंगचं. हा आता इकडे लक्ष द्या राजाओ. या ठिकाणी तुम्ही विचार करा, अहमदनगरला 141 जागा आहे, अमरावतीला 128 जागा आहे, त्याच्यानंतर नागपूरला 107 जागा आहे, नाशिकला 178 4, त्याच्यानंतर ठाण्याला 229 आणि शिअर दिवाणी व सत्र न्यायालय 229. 1 2 3 4 5 आणि 6 मित्रांनो 6 फक्त 6 जिल्हे असे आहेत का ज्या 6 जिल्ह्यांना राजांनो 100 पेक्षा जास्त जागा आहे. आणि त्यातले फक्त 2 जिल्हे असे का त्या 2 जिल्ह्यांना 200 पेक्षा जास्त जागा आहे. आणि एका जिल्ह्याला 150 पैकी जास्त आहे. आणि सगळ्यात जास्त फॉर्म या ठिकाणी. आता सपोज सोलापूरला आहे 66 लिपिकला जागा, रत्नागिरीला 49 लिपिकला जागा, साताऱ्याला 65 लिपिकला जागा, उस्मानाबादला 60 लिपिकला जागा, पुण्याला 144 लिपिकला जागा. अरे सॉरी पुणे राहिला ना, पुणे राहिला. म्हणजे 7 जिल्हे आहेत असे, फक्त 7 का ज्या 7 जिल्हे 3 अंकी संख्येमध्ये आहे. बाकी कोणालाही अरे सॉरी यवतमाळ पटायला 8 झाले. 1 2 3 4 5 6 7 8. हा 8 जिल्हे आहेत का जे 8 जिल्हे 3 अंकी मध्ये आहे. विचार करा 35 पैकी 8 ठिकाणीच फक्त 3 अंकी आहे. आणि सगळ्यात जास्त पोहे 3 अंकातच गेलेले आहेत. बाकीकडे तुम्हाला सांगतो एका 7 कट ऑफ. सपोज असं समजा नंदुरबारला 39 जागा आहे आणि वेटिंगच्या 10 जागा आहेत. 49 जागा त्या ठिकाणी आहेत. 49 डिवायडेड 7 केलं तर 7 5 35 350 लोक त्या ठिकाणी घ्यायचे. ते 350 लोक म्हणजे त्या ठिकाणी फॉर्म सुद्धा आले असतील 1000-2000 फक्त. त्यात बरेच विद्यार्थी नापास झालेले आहेत. तुम्ही म्हणाल नापास कसे झाले. तुम्हाला एक गोष्ट सांगतो बाळांनो, तुम्हाला 35% पासिंग पाहिजेच होतं आणि 30% आणि 35% म्हणजे क्लर्कला तुम्हाला 14 मार्काच्या खाली मार्क नको आहेत. 14 पेक्षा खाली मार्क असणारे क्लर्क या परीक्षेच्या पद्धतीमधून बाद झालेले आहेत. आणि 10.5 म्हणजेच 11 पेक्षा कमी मार्क असणारे शिपाई भरती प्रक्रियेतून बाद झालेत आणि लिपिक भरती प्रक्रियेतून 14 पेक्षा कमी असणारे बाद झालेत. आता तुम्ही म्हणाल सर कसे काय बाद झालेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी फार महत्वाचं सांगतो, नीट लक्ष द्या. या ठिकाणी 14 पेक्षा खालचे बाद झाले असते, 10.5 पेक्षा जरी खालचे बाद झाले असे तर असं समजू नका का अयो मला 15 आहे मी पास आहे माझं काम होईल, अयो मला 12 आहे शिपाले मी पास आहे माझं काम नाही. जे विद्यार्थी पास होतील त्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीतून एका साथ घेतले जाणार आहे. म्हणजे जे पात्र आहे त्याचे म्हणजे
लिपिकला मित्रांनो तुम्हाला एक सांगतो आणि शिपायाला सांगतो, लक्ष द्या या इकडं, बारीक लक्ष द्या. आता कट ऑफ कडे आलो मी शेवट. बाळांनो, हा जो कट ऑफ आहे हा आत्ताचा कट ऑफ मी तुम्हाला सांगतोय, आत्ताचा म्हणजे आज बिफोर नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशन होण्यापूर्वी जे विद्यार्थ्यांचे मार्क समजले त्याच्यानुसार जर विचार केला तर मी सांगतो, जो विद्यार्थी 25+ आहे ना लिपिकला, 25+ जो लिपिकला आहे ना तो एकदम परफेक्ट सेफ झोन मध्ये, परफेक्ट सेफ झोन मध्ये. मग आता एखाद्याला 30 असतील तो सेफ झोन मध्ये, पण नॉर्मलायझेशन नंतर जे मार्क वाढतील, आणि शक्यतो एक गोष्ट लक्षात घ्या, नॉर्मलायझेशननी मार्क कमी जास्त होत नाही, वाढले तर वाढतातच किंवा आहे तेवढेच मार्क राहतात. म्हणजे ज्यांना 25+ मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी आता मी पाहिले बरेच व्हिडिओ, कोणी 20 सांगते, कोणी 18 सांगते. अरे बाळांनो, 18-20 आपल्याला काय होतं, सगळ्यांचे मार्क नाही कळत राजांनो. मार्क लय राहतात, मुलांना लय मार्क असतात, आपल्याला कळत नाही, पण मुलांना मार्क असतात लय. लक्षात ठेवा, जे 25+ आहेत ना ते सेफ. बरं मला सांगा, 18चा कट ऑफ लागला, 18चा कट ऑफ लागला त्याला पुढे, पण तेवढे मार्क घेणं गरजेचं आहे ना. 20 पैकी 20, 20 पैकी 20 आणि 20 पैकी 20 असेच मार्क घ्यावे लागतात, सिलेक्शन होईल. आलं लक्षात. आणि अजून एक सांगतो तुम्हाला, लिपिकला 25 पैकी 25 पेक्षा जास्त मार्क असणारे सेफ आहे, आणि शिपायाला 22+ मार्क असणारे सगळे सेफ आहे. आतापर्यंत सगळ्यात हायेस्ट मेरिट मी सांगितले, लक्षात ठेवा, सगळ्यात हायेस्ट मेरिट सांगितले. पण 22 सेफ सांगितले मी, सेफ मेरिट नाही सांगत. हे सेफ झोन मध्ये डायरेक्ट ऍक्च्युली खरं तर लिपिकला +2 करा, एक 27-28 पर्यंत जाऊन घेऊन जा लिपिकला. पण सगळ्या जिल्ह्यांचे नाही, जे 8 जिल्हे सांगितले का मी, 8 जिल्हे, त्या 8 जिल्ह्यांचं, बाकीच्या काही जिल्ह्यांचं याच्यापेक्षाही खाली मेरिट येऊ शकतं. लिपिकचा शेवटचा विद्यार्थ्याची निवड ही 18 मार्कावर होऊ शकते. 18 ते 20 मार्कावरती लिपिकच्या शेवटच्या विद्यार्थ्याची निवड 18 ते 20 मार्कावरती होऊ शकते. लक्षात ठेवा, शेवटच्या विद्यार्थ्याची निवड. आणि याचा आता काही जण म्हणा, ओ सर त्याला 30 मार्क आहे, मला 20 मार्क आहे, तर निवड दोघांची झाली, पण तो मला आवरू शकत नाही, असं गैरसमज करू नका. अरे बाळा, त्याची मराठी टायपिंग असन तर इंग्लिश टायपिंग नसन, आणि सगळ्यात महत्वाचं टायपिंग आहे. आणि मराठीला बाळा आपला कृतीदेव वापरायचा, कृतीदेव 55 ISM नाही, ISM मध्ये सर्वांना येतं. कृतीदेव एवढा सोपा नाही, शॉर्ट की वगैरे पाठ करायचे. त्याच्यामध्ये जो सरावामधला विद्यार्थी आहे तो सरावामधलाच व्यक्ती त्या कृतीदेव मध्ये काम करू शकतो. ही पण पहिली गोष्ट लक्षात घ्या. मग आता जिल्हा न्यायालयाच्या ज्या जागा आहेत मित्रांनो, जागा भरपूर आहे, टोटल बरेच मुलं घ्यायचे मित्रांनो. लिपिक व शिपाईचा जो फायनल कट ऑफ असेल ना, फायनल कट ऑफ याच्यानंतर सुद्धा, नॉर्मलायझेशन नंतर सुद्धा बस 25 मार्क लय झाले लिपिकला. कोणता जिल्हा असू द्या, कोणता असू द्या, 25 ते 27 हे मार्क लय झाले लिपिकला. कोणता जिल्हा असू द्या, महाराष्ट्रातला कोणताही जिल्हा असू द्या. कारण की कोणत्याही पोराला बाळांनो असे मार्क नाही 30, 32 हे क्वचित दिसतात. ज्या ठिकाणी 100 मध्ये तुम्हाला 3 ते 4 व्यक्ती हे 30-32 वाले दिसतात. अजून एक गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांनी फक्त पेपर दिला होता त्या विद्यार्थ्यांचे लिपिकला पण फॉर्म मंत्रालयात, काहींची तिकडे काम होणार आहेत, काहींची जलसंपदाचे निकाल लागले त्याच्यात काम होणार आहे, काहींची तलाठ्याला काम होणार आहे, काहींची दुसरीकडे, सगळीकडे काम होणार आहेत. म्हणजे या ठिकाणी जे ऑप्टिंग आउट सिस्टीम नसेल, परंतु जरी असली तरी बरेच विद्यार्थी निघून जाणार, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आता फुल अँड फायनली सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना 25-27 मार्क लिपिकला आहेत त्यांनी बिंदास लिपिकची तयारी सुरू करा. लक्षामध्ये त्या विद्यार्थ्यांनी बिंदास लिपिकची तयारी या ठिकाणी सुरू करा. आणि ज्या विद्यार्थ्याला 18+ मार्क आहे, शिपायाला 18+ मार्क, त्या विद्यार्थ्यांनी बिंदास स्किल टेस्टच्या नादी लागा, किंवा स्किल टेस्टला काय काय विचारतील, कसं असं हे सगळं व्यवस्थितरित्या पहा. अजून सांगायचं म्हणजे मी याच्या संदर्भात अजून एक फायनली व्हिडिओ बनवेन, याच्या संदर्भात मी अजून एक फायनल कट ऑफचा एक व्हिडिओ बनवेन. मी थोडा आता अजून 2 दिवस बिझी राहणार आहे, त्याच्यामुळे कोणी कॉल SMS करू नका. फायनल कट ऑफचा व्हिडिओ बनेल कधी, ज्यावेळेस आपली सेकंड रिस्पॉन्स सीट आणि सेकंड रिस्पॉन्स सीट मध्ये तुमचे मार्क वाढून येतील. कारण की मराठी व्याकरणाचे शब्दाचे रूपांतर, वाक्यांतर म्हणजे शब्दाचे रूपांतर, जे व्याकरण जे आहे मराठी व्याकरण, त्याच्यामध्ये होकारार्थीचं नकारार्थी आणि नकारार्थीचं होकारार्थी खूप प्रश्न चुकीचे आहेत, खूप काही प्रश्न चुकीचे, जीकेचे पण काही क्वेश्चन चुकीचे आहेत. त्याच्यामुळे ते सगळ्या क्वेश्चन वरती ऑब्जेक्शन घ्या. ऑब्जेक्शन कसं घ्यायचं, काय घ्यायचं, आज 2 तारीख आहे, उद्या 3-4 नाही का, 3 तारीख आहे, उद्या 4 तारीख आहे. ठीक आहे, आता मला वेळ नाही मित्रांनो, मला मुंबईला निघायचंय, त्याच्यामुळं तुम्ही पाहून घ्या कसं घ्यायचं ऑब्जेक्शन काय. वाटलंच तर मी त्याच्यावरती संदर्भात व्हिडिओ पण टाकेल, एखादा वाटलं तर, मला वेळ भेटला तर आज रातोरात. मात्र तुम्ही पाहून घ्या आणि अशा पद्धतीने कामाला लागा. ज्या विद्यार्थ्यांना लिपिकला 25, 24, 22च्या पुढचे सगळे सेफ मध्ये, परंतु माझं कसं काटा कुटा होणार, डायरेक्टली फायनल सांगतो,
25 प्लस जे आहेत सगळे सेफ मध्ये झोन मध्ये, आणि शिपाई 18 झोन 18 प्लस वाले सगळे प्लस सी मध्ये. एका 7 मध्ये जेवढे विद्यार्थी, पण एका 7 मध्ये नाही, तो रेशो जवळजवळ तुम्हाला सांगतो तो रेशो जो आहे हा एकास 8 किंवा एकास 9 पर्यंत तो रेशो जाणार. लक्षात ठेवा, त्यांना तेवढेच विद्यार्थी घ्यावा लागणार. अलग लक्षामध्ये लक्षात येते का तुमच्या मी काय सांगतोय? त्याच्यामुळे काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बेजार झाले कॉल आणि SMS करून, अजिबात काळजी करू नका. ज्या विद्यार्थ्यांना तेवढे मार्क आहेत त्यांनी करा, कारण का सेकंड रिस्पॉन्स शीट आल्यानंतर आता पुढची प्रक्रिया काय सांगतो, नीट लक्ष द्या. कालची प्रक्रिया होती म्हणजे फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली म्हणजे उत्तर पत्रिका पहिली आली, त्यामध्ये तुम्हाला तुमचे मार्क समजले, काय झाले, सर्व मार्क समजले. सेकंड असं आता लवकरच एक 4 तारखेनंतर 5 दिवसानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट म्हणजे जशी आज आली होती सेम तशीच परत येणार. याच्यामध्ये काय होणार, तुमचे मार्क कमी जास्त होणार, पण कोणाचे, ज्यांनी हरकती घेतल्यात, खरंच प्रश्न चुकीचे त्यांचे. त्याच्यानंतर पुढची थर्ड जी सिस्टीम असणार आहे, मुलांची गुणांची यादी येणार. सगळ्या जिल्ह्यांची सेपरेट वाईज जिल्हा वाईज गुणांची येणार, जिल्हा वाईज गुणांची यादी येणार. ही गुणांची यादी आता ह्या 2 रिस्पॉन्स शीट नुसार येते की डायरेक्ट नॉर्मलायझेशन होऊन येते, याच्यात थोडासा संभ्रम आहे. लक्षात ठेवा, कदाचित सेकंड आन्सर की नुसार मुलांची यादी येईल आणि ती यादी आल्यानंतर परत नॉर्मलायझेशनची यादी वेगळी येईल. मात्र जर या ठिकाणी डायरेक्टली नॉर्मलायझेशनची यादी जर आली तर लक्षात ठेवा या ठिकाणी बाकी मुलांचे मार्क वाढणारे. लक्षात ठेवा, जे मुलांनी पहिल्या दिवशी पेपर दिलेत फर्स्ट शिफ्ट 5 तारखेला लिपिकचे पेपर झाले, फार अवघड पेपर होते, 40 शिफ्ट फार अवघड होत्या, त्या मुलांचे मार्क वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत. लक्षात ठेवा, 2-2, 3-3 तरी. आणि काल एक कोणतरी सांगते, मी पाहिले एक व्हिडिओ, तो म्हणला तुमचे 10 मार्क वाढ. अरे राजा, 10 मार्क वाढतात का? सारा 40 मार्काचा पेपर, त्याला पडलेत 22 आणि त्याच्यात 10 मार्क वाढतील का? तुका 200 मार्काचा पेपर आहे का 10 आणि 15 मार्क वाढायला? त्या जलसंपदामध्ये बघा काय गडबड झाली, कारण तो 200 मार्काचा होता म्हणून एवढे मार्क वाढले. इथं हार्डली 2-3 मार्क वाढतील, 2-4 मार्क वाढतील, जास्त मार्क काय वाढणार नाही. मात्र लक्षात ठेवा, लाईकली घेऊ नका. तुम्ही म्हणशाल का सर मला शिपायाला, नीट लक्ष, सर मला शिपायाला आहेत सर 30 पैकी 28 मार्क, तरी तुझं सिलेक्शन होईल का नाही होईल सांगू शकत नाही. कारण जी बाळांनो तुमची स्किल टेस्ट होईल, ती स्किल टेस्ट म्हणजे ती कौशल्य चाचणी सापडलेता, आणि त्याच्यानंतर तुमची इंटरव्ह्यू आहे. ह्या इंटरव्ह्यू मध्ये कोणीच सांगू शकत नाही का मला किती मार्क पडतील. स्किल टेस्ट मध्ये कोणीच सांगू शकत नाही मी बसेल की नाही बसेल. इंटरव्ह्यू मध्ये कोणीच सांगू शकत नाही मला मार्क पडतील का नाही पडतील. आणि तुमचा फायनली कट ऑफ या ठिकाणी पेपरचे मार्क 30 प्लस स्किल टेस्टचे मार्क 10 प्लस इंटरव्ह्यूचे 10 असा 50 मार्काचा कट ऑफ लागणार आहे. असं मार्क आहेत आणि त्या 50 पैकी फायनली तुम्हाला 35 प्लस क्रॉस करायचे. लक्षात ठेवा, 35 प्लस क्रॉस करायचे, 35 प्लस, तेव्हा तुमचं सिलेक्शन तिथं होईल. आणि तसंच लिपिकचा जर विचार केला, तसाच विचार जर लिपिकचा आपण जर केला तर लिपिकला 40 मार्काला पेपर, 20 मार्काला मराठी, 20 मार्काला इंग्लिश आणि 20 मार्काला मुलाखत, असा पेपर एक तब्बल 100 मार्काचा. आणि यापैकी 100 पैकी लिपिकला क्रॉस करावं लागणार आहे 74 प्लस मार्क. लक्षात ठेवा, 74 ते म्हणजे 72 ते 75 या दरम्यान तुम्हाला स्कोअर काढावा लागेल. त्यावेळेस तुमचं सिलेक्शन लिपिकला होऊ शकतं. आणि 72-75 स्कोअर काढायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. या ठिकाणी 20 पैकी तुम्हाला 18-20 आणि यापैकी 18-20, यापैकी 18-20, यापैकी 15 ते 13 एवढे मार्क घ्यावा लागतील. त्याच वेळेस तुम्हाला ती पोस्ट, त्या ठिकाणी 18 36, 36 आणि 10 46 आणि 5 किती झाले, 46 आणि 5 51. म्हणजे तिकडे जर तुम्हाला 51 झाले, समजा 51 झाले आणि इकडे 25 मार्क आहे, 6 5 76, म्हणजे तिकडे 25 मार्काच्या दरम्यान ज्याला मार्क आहेत, ज्याला 25च्या आसपास मार्क आहे त्याला एवढे मार्क टायपिंग स्किल टेस्टला घ्यावे लागतील. लिपिकला तुम्हाला 72 ते 75 क्रॉस करावं लागेल. त्यावेळेस तुम्ही फायनली कट ऑफ मध्ये त्या ठिकाणी असाल. आता मित्रांनो सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत लिपिकच्या, क्लर्कच्या वगैरे. आता शेवटाकडे जातो. जी एक पद्धत आपली सुरू लागणार आहे किंवा जी एक पद्धत होणार आपली ती म्हणजे नॉर्मलायझेशन. कारण त्यांनी तसं सांगितलेलंच आपल्याला, जे नॉर्मलायझेशन आहे ते तसं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. हे जे नॉर्मलायझेशन आहे मित्रांनो, या नॉर्मलायझेशन मध्ये लक्षात ठेवा आपल्याला, ह्या नॉर्मलायझेशन मध्ये मित्रांनो आपल्याला मार्क
आता मी सांगतो मार्क कमी आणि मार्क जास्त. आता बऱ्याच लोकांनी सांगितलं, मी पाहिले काहीच व्हिडिओ चालू मार्क कमीच होतात, असं मार्क कमी बिमी काही होत नाही. आणि नॉर्मलायझेशनचा जास्त फटका आपल्या मार्कावर पडणार नाही, काळजी करू नका. कारण क्वेश्चन कमी होते, पहिली गोष्ट क्वेश्चन कमी होते, दुसरी गोष्ट निगेटिव्ह सिस्टीम नव्हती. ते फटका कुठे बसतो, जास्त मार्काचा पेपर असेल, निगेटिव्ह सिस्टीम असेल तर फटका मोठ्या प्रमाणात बसतो कधी कधी. लक्षामध्ये या ठिकाणी फटका वाचायचं काही कारणच येत नाही. मार्क शक्यतो तुमचे सपोज एखाद्याचे 25 मार्क आहे, असं समजा लिपिकला 25 मार्क आहे, तुझे 27 होतील, पण तुझे शक्यतो 23 होण्याचे चान्सेस कमी असतील, लक्षात ठेव. किंवा 25 राहण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त 25 चे 25 हाय असेच राहतील, पण 23 22 असं होण्याचे चान्सेस कमी असतील, 27 होऊ शकतात. मात्र मार्क शक्यतो जास्तच होतात, कमी होत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. आणि मी तुम्हाला जो फायनल कट ऑफचा जो व्हिडिओ टाकेन, फायनल कट ऑफचा व्हिडिओ जो टाकेन तुम्हाला ना, तो नॉर्मलायझेशनचे मार्क ज्यावेळेस कळतील आपल्याला, नॉर्मलायझेशनचे मार्क त्यावेळेस टाकेन. लक्षामध्ये अशा पद्धतीने मित्रांनो, मी 2 दिवस थोडं गावाकडे असल्यामुळे मला तुम्हाला वेळेत व्हिडिओ देता नाही आला. अजून काही अडचणी असतील, माझा नंबर आहे तुमच्याकडे, माझा हा नंबर आहे, नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला SMS करा. आपल्या ग्रुपला सगळे जॉईन आहे. अजून फार न्यायालयाबद्दलची खूप मोठी आणि महत्वाची प्रोसेस बाकी आहे, आपण ती पण प्रोसेस लवकरच पूर्ण करू. 2 दिवस परत मी थोडा व्यस्त आहे, मुंबईला चाललोय जरा कामानिमित्त, त्याच्यामुळे त्या ठिकाणी मला 2 दिवस थोडा तुम्हाला व्हिडिओ देता येणार नाही. मी नंतर नक्कीच तुम्हाला महत्वाच्या माहिती. मात्र जे विद्यार्थी टायपिंग करतात, टायपिंगला लायकली घेऊ नका. टायपिंग एवढी सोपी गोष्ट नाही दादा, नो टायपिंग होत नाही रे राजानो, होत नाही. तुम्ही ते साधे साधे पैसे टाईप करत असाल, मात्र खरंच जर तुम्हाला ऑनलाईन पैसे दिले तर टायपिंग होत नाही. त्याच्यामुळे टायपिंग फोकस करा, टायपिंग चांगल्या प्रकारे करा. शिपायाच्या संदर्भातल्या कशा पद्धतीने स्किल टेस्ट असेल, कौशल्याची असते कशा पद्धतीने, त्या संदर्भात पण मी व्हिडिओ तुम्हाला देणार आहे, काळजी करू नका. टायपिंगच्या संदर्भातली काही देत नाही, मात्र शिपायाच्या संदर्भातले व्हिडिओ मी तुम्हाला नक्की देईन. कुठल्या प्रकारची काळजी करू नका. 2 दिवस तुम्हाला त्या 2 दिवस मी थोडा आता मुंबईत असणार आहे, थोडं कामानिमित्त, मुलांसाठीच मित्र. मी कधी स्वतःसाठी किंवा घरच्यांसाठी नात्यांसाठी कुठे जात नाही, मी तर फक्त मुलांसाठीच कुठे जातो, लक्षात ठेवा. त्यासाठी ते चालू आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या, व्यवस्थित राहा, हॅपी राहा. आणि लवकरच जी आपली जो फायनल कट ऑफ आहे, हा पूर्ण फायनल कट ऑफचा व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला घेऊन येईन. जे नवीन विद्यार्थी चॅनल लगेच सबस्क्राईब करा रे मित्रांनो, घर बसल्या माहिती मिळवता येईल तुम्हाला, सबस्क्राईब करून घ्या. अशा पद्धतीने होतं. आणि सगळं कट ऑफ, पुढील प्रक्रिया वगैरे सगळं सांगितलं आता. लक्षामध्ये पोलीस भरतीची तयारी जर आपण करत असाल तर मित्रांनो, आपल्यासाठी अतिशय महत्वाची एक बॅच आहे, मिशन खाकी बॅच. लवकर बॅच जॉईन करा मित्रांनो. भरती जवळ आलेली, 2 दिवसांनी फॉर्म सुरू होतात. विबी सर गुरुकुल अकॅडमी आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आयोजित मिशन खाकी बॅच 1 ऑनलाईन बॅच मित्रांनो. आधी विषय खाकीचा, नंतर विषय बाकीचा, ऑनलाईन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच. विक्रम बोंद्रे सर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी रात्र अवरात्र कार्यरत आहे मित्रांनो. 1 वर्षाचा कालावधी असणारे अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस आहे. किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता, काहीच अडचण नाही मित्रांनो. एक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता, कुठलाच प्रॉब्लेम नाही, अडचण नाही, हरकती नाही. त्यानंतर मित्रांनो त्याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता मित्रांनो, जॉईन होऊ शकता. लक्षामध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या वैवाडी संदर्भात मुंबईला या, आझाद मैदानावरती. अशा पद्धतीने आपण सगळा व्हिडिओ पाहिलेला आहे प्रॉपर. आणि पुस्तकाच्या बाबतीत सांगायचं तर 45,000 जम्बो हे बुक आहे, केवळ साधे बुक नाही, स्मार्ट बुक आहे. 45,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण आहे. 45,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण, द स्मार्ट बुक, द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन. सर्व विषयातील प्रत्येक घटकाची स्मार्ट रचना. 2004 ते 2023 मध्ये झालेल्या 425 प्लस प्रश्नपत्रिकांचं विषय न्याय, सूक्ष्म घटक न्याय वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणांचं सखोल विश्लेषण. नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 12वी आवृत्ती 2024, लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण आणि फुल्ली अपडेटेड एडिशन म्हणजेच भारती प्रकाशन. मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडवे यांचं भारतीय प्रकाशन पुस्तक नक्की खरेदी करा, अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आतापर्यंत आपण जिल्हा न्यायालयासंदर्भात माहिती पाहिली. लवकरच मी नवीन व्हिडिओ, पुढची माहिती, सगळी रणनीती घेऊन येतोय. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.